कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार IVF तंत्रज्ञानाच्या संशोधिका डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांना उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। तर कमांडो ट्रेनर डॉक्टर सीमा राव यांना महिला साहस राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी राम नाईक यांनी सर्वार्थाने पाहिल्यास महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचं सिद्ध झालंय। अनादिनी काळापासून महिला प्रेरणेचा स्रोत आहे। पुरुष आणि महिला अशी तुलना न करता महिलेच्या सक्षमीकरणात पुरुषांनी देखील खारीचा वाटा उचलला असल्याचं चित्र दिसून येतंय। आणि मुंबई विश्वविद्यालयाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुखजी, पुरस्काराने सन्मानित झालेले द्वय भारतात पहिली ट्यूब बळी देणाऱ्या पद्मश्री डॉक्टर इंदिरा हिंदुजाजी, भारताच्या पहिल्या महिला कमांडो शिक्षिका डॉक्टर सीमा रावजी, शिष्यवृत्ती प्राप्त करणारी रीटा शेटियाजी, कार्यक्रमाचे निमंत्रक श्री सुरेश रानडे आणि जयश्री रानडे, सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ आणि बंधू भगिनींनो, 4 महिलांच्या नंतर काय आणि कसं बोलावं असा हा माझ्या पुढे प्रश्न पडलेला आहे। त्याची कारणं 2 आहेत। पहिलं कारण एक आहे की ह्या 4 जणी हातात कागद न घेता त्यांच्या मनातले उत्स्फूर्त विचार आपल्यापुढं मांडत होते आणि मला विधानसभेत लोकसभेत काम करायची सवय असल्यामुळं हातात कागद घेतल्याशिवाय आणि त्याच्यात अगोदर लिहिल्याशिवाय बोलता येत नाही। तर आता मी काय करू असा प्रश्न माझ्या मनात आलेला आहे। पण सांगितलं तर पाहिजे आणि मी त्या कागदांचाच आधार घेऊन काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। भाषणाला तसा प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांना त्यांच्या यावेळी अर्थशास्त्र विषयात PhD करणाऱ्या रीटा शेटिया यांना कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे शिष्यवृत्ती मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख आणि राम नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। मुख्य आयोजक सुरेश रानडे आणि जयश्री रानडे उपस्थित होत्या। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले। कि बागों में बाहर आ जाए और तालियां बजानी है तो ऐसी बजाओ कि सम्मेलन को होश आ जाए। असा संमेलनाला होश आला। पण आज संमेलनाला होश आला होता तो माझी प्रिय मैत्रीण इंदिरा हिने जे आपल्याला सांगितलं त्याच्यामुळे तुम्हाला होश आला होता। आणि तिने कितीतरी मुद्दे उपस्थित केले जे मुद्दे आज कोर्टामध्ये सुद्धा बोलले जात आहेत। परंतु इंदिरा तू जे काम करतेस ते खरोखरच आपल्या सगळ्यांना स्त्री जातीला अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणून तुझं मनःपूर्वक अभिनंदन। तुझं काम मी पाहिलेलं आहे। माझ्या कित्येक स्त्रिया तुझ्याकडे मी पाठवलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक स्त्रीने मला सांगितलं, बाई तुम्ही त्यांच्याकडे पाठवलंत ना, आता आमचं काम नक्की होणार। कारण त्या इतक्या व्यवस्थित समजावून सांगतात आम्हाला की आम्हाला मूल होणारच काही झालं तरी। आजच्या समारंभाकरता जेव्हा येताना मी इथे येत होते तेव्हा पुष्पलता ताई संजीवनी कीर्तनकार आणि कीर्तन हा विषय माझा अत्यंत आवडता अशा करता की मला असं वाटायचं की कीर्तनातून इतिहासाचं शिक्षण दिलं तर मुलांना कंटाळा येणार नाही। आणि म्हणून मी खूप प्रयत्न केले। अर्थात ते प्रयत्न काही फळाला आले नाहीत, परंतु तरीसुद्धा आज जी जनजागृती होती आहे कीर्तनाविषयी, कारण आज भारती विद्यापीठाने कीर्तनाचा ऑनलाईन कोर्सही सुरू केला आहे। आज बऱ्याच ठिकाणी कीर्तन करून आणि आमच्या पुष्पलता ताईंनी तर पडत्या काळामध्ये कीर्तन करून पैसे मिळवले आणि त्याचा लाभ आज आपण घेतो आहोत। 2-2 लाखाचं पारितोषिक, अर्थात 2 माणसं त्याला अतिशय उपयुक्त काम करत आहेत ते म्हणजे आमचे सुरेश रानडे आणि त्यांची सुविद्य पत्नी गायिका
अतिशय उत्तम गाते ती आणि गाण्याने ती भारूनच टाकते. जयश्री, तिचं गाणं मी स्वतः जरी ऐकलेलं नसलं तरीसुद्धा आता मी तिच्याकडे थांबणार आणि तिचं गाणं ऐकूनच मुंबईला जाणार. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.